मंडळी, खऱ्याला खोटं ठरवण्यासाठी एखाद्या खटल्याचं वकीलपत्र घेणारे वकील तुम्हाला आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात अगदी रस्तोरस्ती मिळतील. परंतु खऱ्याची खरी बाजू सिद्ध करणारा वकील, अशा प्रकारचा सत्यवादी वकील मात्र या देशात आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे. हे आपल्याला ठाऊक आहे, ज्यांचं नाव आहे असीम सरोदे. परंतु या भारतीय जनता पार्टीच्या राज्यात अशा सत्यशोधक वकिलांना, अशा सामान्य माणसांना, प्रामाणिक व्यक्तींना देखील संपवण्याचा डाव आखला जातो आहे. मंडळी, आज ही बातमी मन खिन्न करणारी आहे, मन उद्विग्न करणारी आहे. या देशातून लोकशाही हद्दपार करण्याची जय्यत तयारी करणाऱ्या या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही केव्हा ठामपणे उभे राहणार आहोत, हा प्रश्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे. मंडळी, समाजसेवेचा वडिलोपार्जित वसा कायम ठेवण्यासाठी, आपली प्रामाणिकता कायम ठेवण्यासाठी दिवस रात्र धडपड करणारे वकील असीम सरोदे यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. परंतु असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी बार काउन्सिलने रद्द करण्याचं फरमान काढलेलं आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी हे फरमान काढलं आहे, तशी नोटीस दिली आहे. मंडळी, या देशात, या महाराष्ट्रात हुकुमशाही कशा पद्धतीने चोर पावलाने प्रवेश करीत आहे हे समजून घेण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. या देशात, या राज्यात सर्व काही आपल्या मनमर्जीने चालावं, आपण म्हणू तसंच या देशात व्हावं, या राज्यात व्हावं, अशी स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा नवा कारनामा पुढे आला आहे, नवा चेहरा पुढे आला आहे. अनेकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एका वकिलाला संपवण्याचा डाव कसा आखला जात आहे हे जरा आज लक्षपूर्वक ऐका. मंडळी, आपल्याला ठाऊक असेल, सत्ता संघर्षाच्या लढाईत भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी बंड करून मूळ शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली मूळ शिवसेना फोडली आणि तब्बल 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे साहेब सुरत मार्गे गुवाहाटीला रवाना झाले. आणि त्यानंतर या महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला कशा प्रकारे घरघर लागली, किंबहुना ती संस्कृतीच संपली, ते आपल्याला आता नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि याच पार्श्वभूमीवर सत्याची बाजू मांडण्यासाठी मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्य सल्लागार म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती केली. असीम सरोदे यांच्या मदतीने देशातले नामवंत वकील कपिल सिब्बल साहेब यांना आपल्या महत्वाच्या या शिवसेनेच्या खटल्याचे वकीलपत्र देण्यात आले. 3-3.5 वर्षे लोटून गेली, परंतु या खटल्यात तारीख पे तारीख मिळत आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु अंतिम निकाल अजूनही लागला नाही, हे देखील आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु येत्या 12 नोव्हेंबरला, याच महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने तारीख दिली होती, ते आपल्याला ठाऊक असेल. परंतु त्याआधीच पुढील 3 महिन्यांसाठी वकील असीम सरोदे यांना त्यांची सनद, अर्थात वकिली करण्याचं लायसन्स त्याला म्हणू आपण, ते 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलं आहे. अर्थात वकील असीम सरोदे पुढील 3 महिने कुठल्याही केसची बाजू कोट घालून कोर्टात उभं राहून मांडू शकत नाही, असा त्याच्या पाठीमागचा कार्यक्रम आहे. नेमकं घडलं काय ते लक्षपूर्वक ऐका. मंडळी, गेल्या काही महिने अगोदर असीम सरोदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मंचावरून या सुरू असलेल्या खटल्यात, शिवसेनेच्या खटल्याविषयी कशा प्रकारे अडथळे निर्माण करण्यात येत आहे, किंवा त्या खटल्याचं सविस्तर वृत्त म्हणू आपण त्याला, हे सविस्तर जाहीर सभेत लोकांपुढे सांगताना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बद्दल काही शब्द उद्गारले. कारण या खटल्यात भगतसिंग कोश्यारी यांचा हस्तक्षेप होता, असं त्यांचं म्हणणं त्यावेळी होतं. या कारणावरून असीम सरोदे यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य जेव्हा असीम सरोदे यांनी केलं, तेव्हा मात्र भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नव्हते, ते निवृत्त झाले होते, नवीन राज्यपाल आले होते. तरी देखील राज्यपाल महोदयांचा अपमान झाला म्हणून राजेश सुरेश दाभोळकर यांना पुढे करून असीम सरोदे यांची तक्रार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडे करण्यात आली. राजेश सुरेश दाभोळकर हे कोण आहेत, तर पुढे आलं मित्र, काल भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते ते असल्याचे समजते. ते मुंबईला राहतात.
असीम सरोदे यांनीच ते काल स्पष्ट केलं पत्रकार परिषदेत. असीम सरोदे हे भारतीय जनता पार्टीच्या डोळ्यात का खुपताहेत त्याचेही कारण त्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः असीम सरोदे यांनी स्पष्ट केले. मंडळी, असीम सरोदे हे कुठल्याही केसचं वकीलपत्र जेव्हा घेतात तेव्हा कोर्टाच्या बाहेर येऊन, तुम्ही बघितलं असेल अनेक केसच्या नंतर, सुनावणीनंतर वकील बाहेर येतात किंवा तारीखेनंतर वकील बाहेर येतात आणि माध्यमांपुढे बोलतात. कोर्टाच्या बाहेर येऊन पत्रकारांपुढे कायद्याच्या दृष्टीने काय योग्य अयोग्य हे सामान्य जनतेला, सामान्य नागरिकांना सोप्या भाषेत समजावे यासाठी नेहमीच माध्यमांपुढे असीम सरोदे बोलत असतात. ते आपण पाहिलं असेल. लोकांनी लोकशाहीला आणि संविधानातील तरतुदीला नीट समजून घ्यावं, केवळ एवढाच उद्देश त्यांचा नेहमी असतो, हे आपल्याला माहित असेल. परंतु ही गोष्ट सत्ता पक्षाला खुपते आणि मग अनेकदा त्यांना अंधभक्त ट्रोल करतात. तुम्ही अशा प्रकारे माध्यमांपुढे बोलू नये, असं का बोलतात, असं वारंवार भाजपाकडून त्यांना सांगण्यात येत होतं यापूर्वी. हेही सरोदेंनी काल स्पष्ट केलं. परंतु असीम सरोदे सत्य व्यक्त करण्यासाठी आजपर्यंत 1 इंचभर देखील मागे हटलेले नाहीत, हे आपण पाहिलं असेल. आणि म्हणूनच या द्वेष भावनेतून भाजपाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून हा प्रकार भाजपाने केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे, असं असीम सरोदे यांनीच सांगितलं. परंतु ही त्यांची सनद बार काउन्सिलने रद्द केल्यानंतर ते कुणाचीही माफी मागणार नाही. उलट याविरोधात यावर स्टे आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, न्यायालयात जाणार आहेत. आणखी एक कटकारस्थान अतिशय बाळबोध आणि हास्यास्पद आहे याच केसबद्दल, याच त्यांची सनद रद्द करण्याबाबत. मंडळी, असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याची नोटीस किंवा तसं पत्र हे दिनांक 12 ऑगस्ट रोजी, अर्थात ऑगस्टचाच महिना होता तो, 12 ऑगस्ट रोजी बार काउन्सिलने रिलीज केलं. परंतु ते पत्र, ती नोटीस असीम सरोदे यांना काल परवा म्हणजे जवळपास 2-3 तारखेला नोव्हेंबरला प्राप्त झालं ते पत्र. दिनांक 12 ऑगस्ट ही तारीख धरली तर जवळपास 3 महिने उलटून गेले, ती मुदत संपली. परंतु ते पत्र ज्या दिवशी तुम्हाला प्राप्त होईल तिथून 3 महिने तुम्ही धरावे, असंही त्या पत्रात अतिशय हास्यास्पद वाक्य नमूद केलं आहे. मंडळी, अलीकडे ऐकावं ते नवलच आहे. परंतु असीम सरोदे हे मागे हटणार नाही हे त्यांनी सांगितलं. माफीही ते मागणार नाही. त्यांनी सांगितलं, माफी मागेल मी देशातल्या जनतेला, यांना कशाला मागू, असे त्यांनी सांगितले. हा घडलेला प्रकार ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटावं असा हा प्रकार आहे मंडळी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना योग्य न्याय मिळू नये का असं वाटतंय का, किंवा येत्या 12 नोव्हेंबरला शिवसेनेच्या निकालाच्या दिवशी असीम सरोदे हे कोर्टात हजर राहू नये कपिल सिब्बलच्या बाजूला, असा काही प्रकार असू शकतो का? हा पत्रव्यवहार मुद्दाम उशिरा केला आहे का यासाठीच, अशा प्रकारे चर्चा सध्या रंगली आहे. महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे. मंडळी, गेल्या 2014 नंतर ज्या ज्या गोष्टी या देशात, या राज्यात आपण बघत आहात त्या तुम्ही पहिल्यांदा बघत असाल. ज्या गोष्टी ऐकत आहात, बघत आहात, त्या अतिशय विचित्र अशा घटना आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक गोष्ट आणखी तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे मंडळी, की भारतीय जनता पार्टी शेवटी कुणाकुणाचा आवाज या देशात बंद करणार आहे हे त्यांनी सांगावं. किती न्यायालयीन खटले फिरवण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहेत असा सूर आहे देशात सध्या. कुठवर जाती धर्माचं गलिच्छ राजकारण या देशात चालवणार आहेत, कुठवर मंदिर मस्जिदचे भांडणं या देशात लावणार आहेत, आणखी किती विषारी प्रयोग इथे भाजपा राबवणार आहे, हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. शेवटी तुम्हाला साध्य करायचं काय आहे, तुम्हाला नेमकं काय या देशातलं हवं आहे जे तुम्ही मिळवू पाहतात. तुम्ही कितीही अधिकाऱ्यांचा आवाज बंद केला, विरोधी पक्षाचा आवाज बंद केला, करा, परंतु इथल्या 140 करोड जनतेचा आवाज तुम्ही कायम बंद करू शकत नाही, हे लक्षात घ्या. अखेर एकेकाळी राजकीय संस्कृती जपणारी भाजपा अलीकडे अशा पद्धतीने का वागते आहे, हा प्रश्न थोरा मोठ्यांना सगळ्यांनाच पडला आहे. जनमानसात सध्या हीच चर्चा आहे हल्ली. मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला माहिती असेल, विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागडे आणि असीम सरोदे, आणखी काही 1-2 मंडळी, या लोकांनी निर्भय बनोच्या जवळपास 100-150 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. कशाला? लोकांना जागरूक करण्यासाठी. कायद्याच्या चौकटीत राहून सामान्य नागरिकांनी कशा पद्धतीने निर्भय बनावं, कशा पद्धतीने या देशात राहावं, वागावं, जगावं, हा या सभा घेण्यामागचा प्रांजळ उद्देश या लोकांचा होता. परंतु अनेक ठिकाणी आपण बातम्या वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील,
निर्भय बनोच्या सभा बंद पाडण्यात आल्या, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या किंवा तशी परमिशन दिली नाही, त्यांच्यावर हल्ले केलेत. हे कारस्थान भारतीय जनता पक्षाने केलं होतं. दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टी आपलेच पाय आपल्या गळ्यात का टाकून घेत आहेत हा प्रश्न आहे. असं तुम्हालाही वाटत असेल. देशातले बेसिक मुद्दे मंडळी बाजूला ठेवून अशा प्रकारे विषारी राजकारणाचा पायंडा या देशात पडतो आहे. अतिशय चुकीचं आहे, गंभीर आहे. असीम सरोदे सारख्या प्रामाणिक लोकांना ईडी सीबीआयचा धाक दाखवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे असं काही नाही. म्हणून बार काउन्सिलच्या माध्यमातून त्यांना वेठीस धरावं हे कितपत योग्य आहे हे असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. ते कमेंटमध्ये तुम्ही पण तुमचे विचार नक्की लिहा मंडळी. येत्या 12 नोव्हेंबरला शिवसेनेचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळेलच आपल्याला. परंतु निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागू नये यासाठीचा हा द्वेष आहे का, किंवा काहीतरी खोडसाड प्रकार आहे का, की आणखी काय प्रकार आहे, हे येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईल. परंतु तुम्हाला काय वाटतं नेमकं ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मंडळी लिहा. अतिशय विखारी विषारी सध्या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात हे सगळं चित्र विचित्र हे प्रकार सुरू आहेत. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मंडळी. अशा बातम्या लोकांपर्यंत जायला हव्या, कारण मीडियाच्या माध्यमातून सर्वच गोष्टी कानावर पडत नाहीत. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.